गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे 31 डिसेंबर आणि एकादशी पण आहे आज. तर मी एकादशी आहे म्हणून सकाळ सकाळ बाळूमामाच्या आरतीला जाऊन आले. म्हणून साडी वगैरे घातली होती. नंतर ना आल्यानंतर ना व्हिडिओ मला शूट करायचा होता. यासाठी मी साडी घालूनच भांडी घासायला घेतले. नंतर ना बरंच काही काम साडी घालूनच केलं, कारण व्हिडिओ शूट करण्यासाठी साडी मी शक्यतो घालत नाही, पण आहे तर म्हणलं चला असंच आपण व्हिडिओ शूट करूया. नवीन काहीतरी, रोज एक एकच होते म्हणून. तर चला, इथं माझी भांडी पडलेली होती सकाळ सकाळ. सगळं काम तसंच होतं, फक्त स्वयंपाक बनवला होता आरुषसाठी. आरुष स्कूलला गेला आणि त्याच्यानंतर ना एवढी भांडी पडली होती. आमचा पण स्वयंपाक बनवून घेतला सकाळ सकाळ, कारण नंतर ना ब्लाऊज वगैरे शिवायचे असते. नंतर ना आराध्या पण अधूनमधून लक्ष द्यावं लागतं तिच्याकडं, आणि जास्त काही ती काम करून देत नाही. यासाठी मग सकाळ सकाळच सर्व कामं मी आवरून घेत असते. तर ते एकदम शांत बसले, अजिबात रडत वगैरे नाही, खेळत बसले. आज तिचा मूड चांगलाच आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण खूप छान बसले ती. मला आज कामं करून देते, अधूनमधून माझ्याकडे बघते. मी तिच्यावर लक्ष ठेवूनच काम करत असते. आणि एक गोष्ट दाखवायची राहूनच गेली तुम्हाला. काल मी गेले होते मोहोळला आणि ही लोखंडाची कढई मला दिसल्यानंतर ना माझ्याकडे नव्हती ही कढई, तर मी पटकन घेऊन टाकली. भाज्या वगैरे बनवण्यासाठी मी ॲल्युमिनियमची कढई वापरत होते आणि मला खूप दिवसापासून मम्मी ओरडत होती, कढई घे कढई घे, आणि माझ्या काही लक्षात राहत नव्हतं, तर एकदाची घेऊन टाकली. तर इथं बघा आराध्या कशी माझ्याकडे बघते झोपून, एकदम शांत झोपले, पाक बेडच्या खाली गेली. हाय बोल, हाय. काय भाऊ, काय बस खाली. खाली बस, बस खाली. बा, अरे सोड तू, सोड की. कोंबडी चावायला तर नको आता, बस बस की. ए पिल्लू, काय करते, काय करते? अंघोळ करते. माझी आता सर्व कामं आवरून झाली आणि तिला दूध प्यायला दिलं आणि दूध पेत पेत ती झोपते. तर चला बाय. आता मीही माझी कामं पटपट आवरून घेते. ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत.
चला थँक्यू.